शाळेतून घरी परत येताना लक्ष्मी बनसोडे यांना रस्त्यामध्येच त्यांची 4 नंबरची मुलगी स्नेहा ही एका तरुणाबरोबर बोलताना दिसली. त्यांना ती बाब एकदमच खटकली. पतीच्या निधनानंतर 5 मुलींचे पालनपोषण व शिक्षण याची जबाबदारी त्यांच्या एकटीवरच होती. आपल्या मुलीवर चांगले संस्कार होणे गरजेचे होते. त्यांचे कुडे वाकडे पाऊल पडू नये, कारण लोक आपल्यालाच नावे ठेवतील. म्हणून त्यांनी स्नेहाला घरी आल्यावर याबद्दल विचारले. स्नेहा, मी अनेक वेळा पाहिले तुला त्या मुलाबरोबर बोलताना. स्नेहा बोलते, अगं आई, तो फक्त माझा मित्र आहे आणि हे बघ, आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत. स्नेहाचे हे बोलणे ऐकून त्या काळजीतच पडल्या. सोलापूर शहरातील रामवाटी या ठिकाणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे या 40 वर्षाच्या महिला राहतात. 15 वर्षापूर्वीच त्यांचे पती पदरात 5 मुली टाकून मरण पावले होते. या 5 मुलींपैकी 4 नंबरची मुलगी स्नेहा नावाची मुलगी ही लक्ष्मी बनसोडे यांच्या भावाचे घरी म्हणजे खाजपा पोतेनवस या ठिकाणी त्यांच्या घरी शिक्षणासाठी राहत होती. तेव्हा तिची ओळख नागरतांडा येथे राहणारा आदित्य रमेश चव्हाण याच्याबरोबर झाली होती. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर स्नेहा पुन्हा आपल्या आईच्या घरी म्हणजे रामवाडी येथे राहण्यासाठी आली. लक्ष्मी बनसोडे या सोलापूर शहरातील संभाजीराव शिंदे माध्यमिक शाळेत शिपाई म्हणून काम करतात. शाळेतून येताना 2-4 वेळा लक्ष्मी यांनी आपली मुलगी स्नेहा ही एका मुलाशी बोलत असल्याचे पाहिले होते. तेव्हा त्यांनी तू कोणाशी बोलतेस, त्याचे नाव काय, असे विचारले असता स्नेहाने तो आपला मित्र असून त्याचे नाव आदित्य रमेश चव्हाण आहे असे सांगितले. तेव्हा तिला समजावण्याच्या दृष्टीने लक्ष्मी बनसोडे तिला म्हणाल्या, हे बघ पोरी, असं रस्त्यावर पोरांशी बोलणं शोभत नाही आपल्या खानदानाला. लोक नाव ठेवतील आपल्याला. तुला अजून 4 बहिणी आहेत, त्यांचा विचार कर. पुन्हा तिच्याशी बोलू नकोस. अगं आई, तो फक्त माझा मित्र नाही, तर मी त्याच्यासोबत लग्न पण करणार आहे. स्नेहाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना राग आला, पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवत आपल्या अल्लड पोरीला म्हणाल्या, तुझ्यापेक्षा मोठ्या अजून 3 बहिणी आहेत, त्यांचं लग्न आधी करायचं आहे, नंतर तुझ्या लग्नाचा विचार. त्यामुळे तू नाच सोड बघू. स्नेहाला समजावले होते, पण ती आपले ऐकल की नाही, तिला पटलं की नाही याबद्दल लक्ष्मी यांना अंदाज नव्हता. एके दिवशी स्नेहाबरोबर बोलणारा तो मुलगा म्हणजे आदित्य घरात उभा असलेला दिसला. तो मुलगाच घरी आल्याने लक्ष्मी बनसोडे यांनी त्याला समजावण्याच्या सुरात सांगितले, हे बघ, तुझी आणि आमची जात वेगवेगळी आहे, यामुळे तुझा आणि स्नेहाचा विवाह होणार नाही. तू स्नेहाचा नाद सोड, पुन्हा तिच्याबरोबर बोलू नको. आपल्या परीने हे प्रकरण मिटवण्याचा लक्ष्मी यांनी खूप प्रयत्न केला. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी MPSCच्या परीक्षा शाळेत असल्याने लक्ष्मी बनसोडे शाळेत गेल्या होत्या. दुपारी 1:30 वाजता घरी आल्या तेव्हा स्नेहा त्यांना घरात दिसली नाही. त्यांनी आपल्या प्रतीक्षा नावाच्या मुलीला विचारले की स्नेहा कुठं गेली. त्यावर ती म्हणाली, आई, ती नवीन वर्षानिमित्त अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी गेली आहे. लक्ष्मी आणि त्यांची मुलगी स्नेहाबद्दल बोलत असतानाच स्नेहाची मैत्रीण घरात धावत आली आणि तिने जे काही सांगितलं ते ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना धक्काच बसला. अक्कलकोट या ठिकाणी स्नेहाचा अपघात झाला असून तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. त्या मैत्रिणीने सांगताच लक्ष्मी बनसोडे यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून घरी बोलावून घेतले. त्यांना आपल्या मुलीचा अपघात झाल्याचे सांगून त्या ठिकाणी जाण्यास गाडी बोलवण्यात आली. गाडी येताच सर्वजण गाडीतून अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले. आपली मुलगी जिवंत असेल व तिला काही होणार नाही अशी मनोमन प्रार्थना करत निघालेल्या लक्ष्मी बनसोडे यांना रुग्णालयात जाताच तिचा मृतदेह दाखवण्यात आला. त्या पटकन खालीच बसल्या. त्यांना काहीच सुचेनासे झाले. एवढेच नव्हे तर तिच्या मैत्रिणीने तिचा अपघात झाल्याचे सांगितले होते. पण इथे तर भलतेच पाहायला मिळाले, कारण स्नेहाच्या गळ्यावर वार करण्यात आले होते आणि त्यात तिचा मृत्यू देखील झाला होता. हे पाहून लक्ष्मी बनसोडे यांनी रुग्णालयात मोठ्याने हंबरडा फोडला. स्नेहावर कोणी वार केले असे लक्ष्मी यांनी पोलिसांना विचारले. तेव्हा पोलिसांनी सांगितले की अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका घरात स्नेहा व तिचा मित्र आदित्य रमेश चव्हाण सकाळी 10 वाजता आले होते. काही वेळ गप्पा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मुलीचा ओरडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आल्यामुळे
काय झाले हे पाहण्यासाठी लोक आले. तेव्हा आदित्यने स्नेहावर चाकूने सपासप वार केले असल्याची ती ओरडत होती व ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तसेच आदित्यने स्वतःच्या गळ्यावरही वार केले आणि तोही ओरडत खाली पडला. याची माहिती नागरिकांनी तात्काळ उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी लगेचच जखमी स्नेहा आणि आदित्य यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी दोघांना तपासले असता स्नेहा मयत झाल्याचे सांगितले. आदित्य बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पोलिसांनी ही माहिती लक्ष्मी बनसोडे यांना सांगताच त्या म्हणाल्या, अखेर आदित्यने डाव साधला. मी त्याला स्नेहाशी बोलू नकोस असं सांगितलं होतं. त्याने तर माझ्या स्नेहाचा आवाजच बंद केला. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांसमोर रडण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि त्यांनी लक्ष्मी यांना तपशीलवार माहिती सांगण्यास सांगितली. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनी आदित्य रमेश चव्हाण राहता अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध फिर्याद दिली. आदित्य व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तो त्यातून बरा झाल्यावर त्याला ताब्यात घेणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा. धन्यवाद.